नमस्कार ऑल. होप माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. आपण यूट्यूब आपण कॅनव्हा मास्टरमध्ये यूट्यूब बॅनर कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर चला आपण प्रॅक्टिकली पाहूया की यूट्यूबचे बॅनर कसे बनवले जातात. तर मी स्क्रीन शेअर करतो. हां, आता सर्वप्रथम अशी कॅनव्हा लॉग इन केल्यानंतर विंडो येते. त्यामध्ये तुम्ही यूट्यूब चॅनल बॅनर किंवा यूट्यूब चॅनल आर्ट हे असं सर्च बॉक्समध्ये टाकू शकता. तर मी यूट्यूब चॅनल आर्ट टाकतो. अ, खूप सारे टेम्प्लेट येतात, पण मी त्यातल्या त्यात अशी टेम्प्लेट सर्च करतो. आता एक कस्टमाइज तुम्हाला करण्यासाठी येईल, कारण मी एकदा क्लिक केल्यामुळे जे हे आता डायरेक्ट ओपन झालं. पण तुम्हाला कस्टमाइज करावी लागेल. तुम्हाला सर्वप्रथम इथं व्हिडिओ व्हिडिओ अपडेट करावा लागेल. अपलोडमध्ये जायचं. अपलोडमध्ये ऑलरेडी व्हिडिओ असतो. अपलोडमध्ये व्हिडिओ नसेल, तर अपलोड फाईल्समध्ये जावा. जिथं तुमचा व्हिडिओ शूट केलेला असेल किंवा चांगले व्हिडिओ असतील, त्याचा पाथ द्यायचा आणि इथं ओपन करा. ओके. तर आता माझ्या इथे आता व्हिडिओ आहे. मी हा व्हिडिओ घेतो. मी फ्लिप करतो हा व्हिडिओ. तर इथं मी माझ्या अकॅडमीचं नाव टाकतो. नंतर फॉन्ट सुद्धा छोटा करावा लागेल आता. द डिजिटल अनंता लर्निंग अकॅडमी. मी आता फॉन्ट छोटा करतो. ओके. हा फॉन्ट असा भरपूर झाला. आता मी द डिजिटल अनंता लर्निंग अकॅडमी असं नाव टाकलं. त्यानंतर माझी डिजिग्नेशन टाकली. म्हणजे माझे एक्सपर्टीज टाकतो मी इथे. कोर्स क्रिएशन एक्सपर्ट. आता मी याला बोल्ड करून घेतो. न्यू व्हिडिओ एव्हरी वीक, सबस्क्राईब नाव हे असंच राहून देतो. टेक्नॉलॉजी रिव्ह्यू, तर त्याऐवजी मी इथे माझं नाव टाकतो. म्हणजे थोडक्यात माझ्या नावाचं सुद्धा ब्रँडिंग होत आहे. मी इथे थोडी साईज वाढवतोय त्याची. ओके. हे झालं असं. कोर्स क्रिएशन एक्सपर्ट ह्याची साईज सुद्धा वाढवली पाहिजे. त्यानंतर इथं माझं म्हणजे यूट्यूब चॅनलवरती कधी कधी व्हिडिओ येतात ते सांगितलं आहे मी.
हे साईज थोडीशी इन्क्रीज केली, त्याला पण बोल्ड केलं. आता हे असं ठेवतो. त्यानंतर शेअरमध्ये जातो. शेअरमध्ये डाउनलोडमध्ये गेलो. डाउनलोड ॲज अ PNG केली. आता ओके, डाउनलोड सुद्धा झालेली फाईल ही मॉडर्न फोटो काय टेक्नॉलॉजी हे समोरचं दिसत नाही. यूट्यूब बॅनर. ओके, तर आता मी यूट्यूबवरती जातो. यूट्यूब लॉग इन नसेल तर youtube.com जायचं. जो तुमचा जीमेलचा ID तो टाकायचा किंवा जीमेलमध्ये जायचं. जीमेलमध्ये 9 डॉटला क्लिक करून यूट्यूब ऑप्शनला जायचं. आता इथं डायरेक्ट मला असं चॅनल दिसले. व्ह्यू चॅनल केलं. व्ह्यू चॅनलमध्ये गेलो, कस्टमाइज चॅनल म्हटलं. कस्टमाइज चॅनलला म्हटल्यानंतर मला इथं अपलोड इमेज येईल. अपलोड इमेज म्हटल्यानंतर मला तो पाथ विचारेल. मी अपलोड करेल इमेज. अपलोड इमेज केल्यानंतर मी पब्लिश करेल. म्हणजे अपलोड केल्यानंतर तुम्ही पाथ द्यायचा. ॲज अ बॅनर इमेज म्हणून येईल प्रोफाईलमध्ये, चॅनल कस्टमायझेशन प्रोफाईलमध्ये. इथं बॅनर इमेज येईल. इथं अपलोडचा ऑप्शन येईल. अपलोड म्हणल्यानंतर पब्लिश म्हणायचं. पब्लिश म्हणल्यानंतर तुम्हाला युअर चॅनल म्हणजे थोडक्यात असं तुम्हाला डिस्प्ले होईल. ह्याचा बेसिकली मेन प्रॉब्लेम हा होतो, की इथं तुम्हाला मोबाईलला वेगळा व्ह्यू दिसतो, लॅपटॉपला वेगळा व्ह्यू दिसतो, टीव्हीला वेगळा व्ह्यू दिसतो, टॅबलेटला वेगळा व्ह्यू दिसतो. त्यामुळे हा जो सेफ एरिया आहे, तो सेफ एरियामध्ये तुमचा कंटेंट डिस्प्ले झाला पाहिजे. असा सेफ एरिया. कारण तुम्ही अपलोड करताना पण तुम्हाला तो कस्टमाइज चॅनल करताना तो म्हणजे तुम्ही ते परत एकदा मॉडिफिकेशन करू शकता, की कोणता भाग कट होत असेल तर तो भाग आणखी अलीकडे असं म्हणजे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. ओके. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फाईलमध्ये जाऊन आहे ना, शो रूलर्स. शो रूलर्स बंद करता येतं. आता जे शो रूलर्स होतं ते बंद झालं. मी परत एकदा करतो. शो रूलर्स. त्याने काय होतं, की आपल्याला हे लाईन ड्रॉ करता येतात. लाईन सुद्धा आपल्याला बनवताना उपयोगी येतात. आता ही इमेज आहे. हा सेफ एरिया आहे ना, त्या सेफ एरियामध्येच हे दिसलं पाहिजे. तुमचा कंटेंट दिसला पाहिजे. ओके. होप तुम्हाला आजचं हे कॅनवाच्या थ्रू आपण यूट्यूबचं बॅनर बनवलं समजलं असेल. जरी काही डाऊट असतील तरी तुम्ही मला क्वेश्चन आणि आन्सर सेशनमध्ये विचारा. मी तुम्हाला पुन्हा एकदा पाहिजे तसं समजून सांगेल किंवा आपण याचं ज्यावेळेस प्रॅक्टिकली सेशन करू त्यावेळेस तुम्ही मला याच्यावर रिलेटेड काही डाऊट असतील, क्वेश्चन असतील तरी विचारू शकता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.